ओम गगनपते नमः. श्री गणेश पुराण कथासागर अध्याय 6. भृंगू ऋषींच्या आश्रमात. मी परत येतो, आपण माझी प्रतीक्षा करा असे सांगून राणीस वंदन करून ऋषीपुत्र च्यवन झपाझप सरोवराकडे गेला. राणी वात्सल्यभराने त्या विनयशील निदान शब्दाचा तरी आधार देणाऱ्या पुत्राकडे कौतुकाने पाहत होती. तिकडे च्यवन ऋषिकुमाराने गागर भरली आणि कसलासा मनोमन विचार करीत तो आपल्या आश्रमात पोहोचला. त्याने घागर आत नेऊन ठेवली आणि विनम्रपणे अंगणात शांत बसलेल्या पिताजीजवळ येऊन उभा राहिला. भृंगू ऋषींनी एकवार पुत्राकडे पाहिले आणि त्याची मनोमन हे जाणले की आज च्यवनने काहीतरी बिनसले आहे. तो कोणत्या तरी कारणाने दुःखी आहे, चिंतित आहे. त्यांनी मोठ्या प्रेमाने पुत्राजवळ घेऊन त्यांच्याकडे दुःखी होण्याचे कारण विचारले. तेव्हा त्याने पिताजींना राजा सोमकांत आणि सुधर्मा राणी यांची कर्म कहाणी सांगितली. तो म्हणाला, तात राजस्त्रियाने धर्माचे रक्षण होते. ऋषीजन, मुनिजन, आश्रम, शिक्षण यांना जीवनदान मिळते. तसेच आपणही आपल्या राजासाठी काही करणे हे आपले सुद्धा कर्तव्य असते का नाही का? तेव्हा माझी आपल्याला अशी विनंती आहे की त्यांचे दुःख निवारण करा, काहीतरी उपाय करा. पुत्राच्या मनातील ही सदैतेची भावना पाहून ऋषी भृंगींना आनंद झाला. त्यांनी त्या लोकांना मोठ्या आदरपूर्वक आपल्या आश्रमात घेऊन येण्यासाठी संमती दिली. त्याचबरोबर च्यवनच्या मनास अपूर्व आनंद झाला आणि तो धावत धावत पुन्हा त्याच जागी परत आला. त्याला परत आलेला पाहून राजा राणी याच्यासह प्रधान सेवक यांना सुद्धा आनंद झाला. भृंगपुत्र मोठ्या आनंदाने राणी सुधर्मास म्हणाला, माते चला, सत्वर चला. माझे पिता भृंगू ऋषी यांनी तुम्हा सर्वांना आमच्या आश्रमात घेऊन येण्याची मला आज्ञा दिली आहे. तेव्हा आता चल असे म्हणून च्यवनपुत्राने राजा सोमकांत पुढे आपल्या मदतीचा सहकार्याचा हात पुढे केला. त्याच्या आधाराने उठून उभे राहत राजा म्हणाला, बा ऋषीपुत्रा, खरंच तुमचे मन विशाल आहे. तुमच्या इच्छेप्रमाणे आम्ही काही दिवस नक्कीच इथे राहू. मला इथे या रम्य प्रसन्न वातावरणात आणि पवित्र भूमीत राहायला नक्की आवडेल. चला असे म्हणत राजा सोमकांतने राणी सुधर्मा आणि प्रधान सेवक यांना नेत्रसंकेत दिले. देवी सुधर्माचा आनंद तर गगनात माविना. तिने मनोमन ईश्वराचे आभार मानले आणि पुत्रासोबत आश्रमात आलेल्या त्या राजा राणी आणि प्रधान सेवकांची भृंग ऋषी, धर्मपत्नी पुलोत्तमा आणि आश्रमवासी यांनी मोठ्या आनंदाने, आतिथ्याने, आदराने त्या सर्वांचे सहर्ष स्वागत केले. आश्रमाचा तो पवित्र परिसर, कानावर येणारे पक्ष्यांचे मधुर कुंजन, वेदघोष, मंत्र या सर्वांनी सहस्र राजा सोमकांत अपूर्व आनंद झाला. सारेजण आश्रमाच्या विस्तीर्ण अंगणात आले. एका शीतल वृक्षछायेत थोड्या उंच जागी व्याघ्र चर्म घालून ठेवले होते. त्यासमोर 4 आसने मांडली होती. सर्वांना घेऊन तिथे आल्यावर ऋषींनी त्यांना त्या आसनावर बसण्यास सांगितले. भृंग ऋषी त्या व्याघ्र चर्मावर जाऊन बसले. पुत्र च्यवन प्रसन्न अंतकरणाने हात जोडून त्यांच्या उजव्या हातास उभा राहिला. एक एक करून प्रथम सेवकांनी, मग राणी सुधर्मादेवी यांनी पुढे होऊन भृंग ऋषींना विनम्र भावे वंदन केले. त्यांचे मंगल आशीर्वाद घेतले आणि ते आपल्या आसनावर येऊन बसले. शेवटी राजा सोमकांत पुढे आला. त्याने अनन्य भावे ऋषी चरणावर नतमस्तक होत त्यांना नमस्कार केला आणि तो काही बोलणार त्याआधीच भृंग ऋषींच्या मुखातून अभिवचनात्मक शब्द बाहेर पडले. राजन, काहीही सांगू नकोस, बोलू नकोस. मला तुझे दुःख, तुझ्या यातना, कष्ट हे माहीत आहेत. पण लक्षात घे, हे सारे जीवांचे प्राणक्त भोग असतात. कुठल्या जन्मीचं कोणतं तरी पाप हे माणसाला असं भोगावं लागतं आणि भोग हे भोगूनच संपवायचे असतात. राजा, ज्याच्यावर उपाय नाही असा एकही रोग नाही. उपाय आहे, असतात, ते करावे लागतात. तू चिंता करू नकोस. आता तू इथे आला आहेस ना, मग चिंता सोड आणि फक्त ईश्वर चिंतन कर. देव दयाळू आहे, कृपाळू आहे. त्याच्या कृपेने मला काही दिव्य वनस्पती माहीत आहेत. आपण औषधांचा बाह्य उपचार आणि ईश्वर साधनेचा अंतर उपचार करू व तुझी ही व्याधी, हा रोग, ही पीडा नक्कीच दूर करू. पण हे सारे नंतर. आधी तुम्ही सर्वजण स्नान करा. आपण एकत्र भोजन करू, थोडी विश्रांती घेऊ आणि मग संध्याकाळच्या सत्संगाच्या वेळी पुढील वार्ता करू. बाळ च्यवन यांच्या स्नानांची व्यवस्था कर बघू. पुत्र च्यवन ह्याने सर्वांना आपल्या सोबत नेले. त्यांनी स्नान उरकले. पुलोत्तमेने राणीस वस्त्रालंकार दिले. राजा आणि सेवक सुद्धा आश्रम वस्त्रे धारण केली आणि सारेजण पंक्तीस येऊन बसले. समोर भोजन पात्रे मांडून तयार होती. भृंगू ऋषींनी भोजन मंत्र म्हटला. प्रत्येकाच्या हातावर तीर्थ दिले. ऋषीपुत्र च्यवनने एक सुंदरसा श्लोक म्हटला आणि मग
पुण्यातल्या अन्नरूपी परब्रह्मास विनम्र वंदन करून सर्वांनी त्या आश्रम भोजन प्रसादाचा आस्वाद घेतला. या साऱ्या एक मागोमाग एक अशा घडणाऱ्या घटनांनी राजा सोमकांचे मन सुखावत होते. आपण लवकरच या व्याधीतून नक्की मुक्त होऊ अशा आशा त्यांच्या मनात पल्लवित होत होत्या. राणी सुधर्माही ऋषीपत्नी पुलोत्तमासोबत लवकरच चांगली मिळती-जुळती झाली. एका अपूर्व अशा आनंदाने ते सारेजण सुखावले. श्री गणेश पुराण कथासागर अध्याय 7 सोमकांची गतजन्म कथा. सूत म्हणाले, श्रोते हो, दुसऱ्या दिवशी भृंगू ऋषींची नित्याची प्रांतकर्मे, स्नान, सूर्योपासना, गायत्री मंत्रपठण, पूजापाठ इत्यादी कर्मे झाली. त्यानंतर त्यांनी या उपासना, मंत्रपठण, पूजाविधी या विधीतून श्रोता सहभागी साक्षी झालेला राजा सोमकांतला मोठ्या प्रेमाने आपल्यासमोर बसवून घेतले. राजा सोमकांत यासुद्धा त्यांना विनम्र भावे नमस्कार करून त्यांच्यासमोर शांत चित्ताने बसला. भृंगू ऋषींनी एक वार ध्यान केले, डोळे मिटले आणि त्यानंतर आपल्या दिव्य दृष्टीने त्यांनी सोमकांत त्याच्या गतजन्माची कथा सांगण्यास प्रारंभ केला. हे राजन, फार वर्षापूर्वी विंध्य पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या कोल्हार नावाच्या नगरीमध्ये एक सहस्त्र ईश्वरभक्त अशी वैश्य दंपती राहत होती. त्या वैश्यांचे नाव चिद्रूप आणि त्यांच्या धर्मपत्नीचे नाव होते सुभगा. त्या उभयतांना एकच दुःख होते, ते म्हणजे ते प्रचंड धनवान जरी असले तरी त्यांना संतान नव्हते. त्यासाठी ते मोठ्या भक्तिभावाने ईश्वर आराधना करून देवाकडे संतान प्राप्तीचे वरदान मागत होते. अखेर देवाला दया आली. त्यांनी वृद्धापकाळात का होईना पण त्यांना पुत्रलाभ दिला. पुत्रलाभाने दोघेही मनोमन सुखावले. ईश्वराचे आभार मानून पुत्राचे कामदा असे नाव ठेवून ते त्यांचे संगोपन करू लागले. अपार धन, अनेकुलता एक पुत्र, त्यात मातापित्यांच्या प्रेमाची भर. मग काय, कामदास कशाचीही कमतरता पडत नव्हती. तो मोठ्या लाडाने, कौतुकाने लहानाचा मोठा झाला. उचित वेळी त्याची कामदाचे कुटुंबिनी नावाच्या एका सुशील मुलीशी लग्न लावून दिले. सुशील अन प्रेमळ सुसंस्कारित सुनेने सासू सासऱ्यांची अत्यंत उत्तम प्रकारे सेवा केली. पण कामदास मात्र स्वतः कशातच नीटसे लक्ष न देता केवळ आहे ती धनसंपत्ती खर्च करीत राहिला. वडिलोपार्जित धनसंपत्ती वा व्यवसाय यात कोणतीच चांगली वाढ न करता तो अविचारपणे, उन्मत्तपणे आपल्या संपत्तीचा नाश करीत गेला. त्यात लवकरच मातापित्यांचे निधन झाले आणि आधीच अविवेकी वर्तन करणाऱ्या कामदाच्या वागणुकीवर कोणताच अंकुश राहिला नाही. तो मनोमानी करू लागला. वाम मार्गाने नको त्या गोष्टी करून त्याने धनाचा नाश केला. डोक्यावर होते ते घरदारही विकले. पत्नी व मुले यांना पत्नीच्या माहेरी पाठवून देऊन कामदा आपल्या मनाप्रमाणे अनेक वाईट वाममार्गाचे आचरण करत राहिला. तो लोकांना लुबाडू लागला. त्यांना कुटील कारस्थाने करून फसविणे, त्यांचे धन बाळगणे, हिंसा करणे यासारखी अप्रशंसनीय कर्मे करू लागला. नगरीतल्या काही लोकांनी त्याला सांगून समजावून पाहिले, पण उपयोग शून्य. शेवटी त्रासलेल्या गांजलेल्या लोकांनी नगरीच्या राजाकडे त्याची तक्रार केली. चौकशी झाली अन अपराध सिद्ध होताच राजाने त्या शिक्षा म्हणून अंगावर नेसलेल्या वस्त्राबरोबर आपल्या नगरीच्या बाहेर हाकलून दिले. कामदा आपल्या नगरीतून बाहेर पडला आणि जवळच्याच आडरानात मुक्काम ठोकून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची वाटमारी करू लागला. भुकेसाठी प्राण्यांची शिकार करणे अन धनासाठी वाटसरूंच्या माना मृगळणे हे काम करू लागला. त्याने त्याच कामातून पैसा जमा केला. त्या जंगलात त्याने स्वतःसाठी घर बांधले. सोबत आणखी 4-2 लोकांना हाताशी घेऊन तो राजरोस वाटमारी, लुटालूट, निष्पाप जीवांची हत्या करून आपल्या पापकर्मांचे रांजण भरू लागला. एक दिवशी कामदा अशा शिकारीची वाट पाहत बसलेला असताना त्याच आडवाटेने गुणवर्धन नावाचा एक सत्वशील, पुण्यवान, ईश्वरनिष्ठ अन सदाचारी असा ब्राह्मण आला. कामदाने पुढे होऊन त्या ब्राह्मणाची वाट अडवली. तो त्याच्याकडे धनाची मागणी करू लागला. तेव्हा गुणवर्धन त्याला म्हणाले, अरे बाबा, मी एक साधा ब्राह्मण, माझ्याकडे कुठून आलाय पैसा अडका? हे बघ, माझ्याकडे तुला जे हवे आहे त्यातले काही नाही. तू माझी वाट सोड अन मला जाऊ दे. त्यावर कामदा रागाने, द्वेषाने म्हणाला, हे बघ, तू मला या फालतू गोष्टी सांगू नकोस. बऱ्या बोलाने धन दे, नाहीतर मरायला तयार हो. कामदाला असे वाटत होते की निदान मृत्यूच्या भयाने तरी तो ब्राह्मण आपणास काहीतरी देईल. पण खरंच निर्धन असणारा तो बापडा ब्राह्मण तो खरोखरच काही देऊ शकत नव्हता.
त्यामुळे गुणवर्धन ब्राह्मणाने कामदाकडे अभय मागितले. बाबा रे, मला मारू नकोस, माझ्या बायका मुलांना अनाथ करू नकोस, मला मारून तुझ्या माथ्यावर आणखी एक ब्राह्मणतेचे महापाप घेऊ नकोस, अशी त्याला कळकळून विनंती करू लागला. पण पुढील कथा पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये ओम गणपते नमः असे लिहा.